नमस्कार, पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण झटपट 5 मिनिटात बनवून तयार होणारा स्नॅक्सचा पदार्थ करणार आहोत। अतिशय सुंदर होतो, झटपट होतो। बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे। जरूर अशा पद्धतीने ही स्नॅकची रेसिपी तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे एका बोलमध्ये साधारण 1 टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा घेतला, त्यानंतर 1 टेबलस्पूनच बारीक चिरलेली काकडी घेतली, त्यानंतर 1 टेबलस्पूनच यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा, त्यानंतर साधारण 1 टेबलस्पूनच इथे आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। अगदी पाव चमचा यामध्ये मीठ घालते। मीठ घालून झालं की यामध्ये आपल्याला साधारण अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे। चाट मसाला अजिबातही स्किप करू नका, चव अतिशय सुंदर उतरते। त्यानंतर अर्धा चमचा काश्मीरी रेड चिली पावडर घालते। हे सर्व एकजीव करून घेऊयात, मिक्स करून घेऊयात मस्त। काश्मीरी रेड चिली पावडरच्या ऐवजी तुम्ही साधी आपली जी मिरची पावडर असते ती घातली तरी सुद्धा चालणार आहे। आता हे संपूर्ण मिक्स करून घेतलं। इथे आता मी एक पापड घेतलेला आहे, उडदाचा पापड आहे। आता पापड सुरुवातीला कात्रीच्या साहाय्याने मधोमध अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचे अशा पद्धतीने 2 भाग व्यवस्थित अशा पद्धतीने झाले पाहिजेत। हे बघा अशा पद्धतीने। आता गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवला, यावरती हे पापडाचे तुकडे आपल्याला ठेवून घ्यायचेत आणि मॅशरच्या साहाय्याने अशा पद्धतीने प्रेस करायचं आणि अलटपलट करून छान असे यावरती या पापडावरती बुडबुडे येईपर्यंत हा पापड व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने अलटपलट केलं आणि छान असे बुडबुडे आले की आता अशा पद्धतीने हे बघा 2 टोकं घेऊन अशा पद्धतीने ह्याचा आपल्याला एक कोन तयार करायचा आहे। ही प्रोसेस पापड गरम असतानाच करायची, गार झाल्यानंतर ह्याचा अजिबातही तुमचा कोन होणार नाही। त्याच्यामुळे गरम असतानाच अशा पद्धतीने ह्याचा कोन आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। बघू शकाल अजून एक तुम्हाला मी करून दाखवते। हे बघा हे जे 2 टोकं आहेत ते अशा पद्धतीने जुळवून घ्यायचे मस्त। तर बघू शकाल दुसरा सुद्धा आपला इथे कोन बनवून तयार झालेला आहे आणि किती सुंदर दिसतोय बघू शकाल इथे तुम्ही, जबरदस्त। आता हे मिश्रण सुद्धा आपलं थोड्या वेळ मी रेस्ट होण्यासाठी ठेवलं होतं, त्याला थोडंसं पाणी सुटलं। यामध्ये 1 टेबलस्पून इथे मी शेव घालते। त्यानंतर यामध्येच आपल्याला एक साधारण अर्धा पापड जो आपण भाजून घेतलेला आहे त्याचे तुकडे यामध्ये अशा पद्धतीने करून घालून घ्यायचे, जेणेकरून त्याची चव छान उतरते, क्रंच खूप छान उतरतो। त्यानंतर 1 टेबलस्पून यामध्ये फरसाण घालते। आता हे सर्व व्यवस्थित कंबाईन करून घेऊयात, मिक्स करून घेऊयात मस्त। आता यामध्ये साधारण 1 चमचाभर इथे भाजलेले शेंगदाणे मी घालते। तुम्ही खारे शेंगदाणे घातले तरी सुद्धा चालणार आहेत। आता हे जे पापडाचे आपण कोन तयार करून घेतलेले आहेत तर आणि हे जे आपलं जे मिश्रण बनवून तयार करून घेतलेलं आहे तर हे मिश्रण या पापडाच्या कोनमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने मस्त काय सुंदर हे मिश्रण दिसतंय बघू शकाल इथे तुम्ही, आणि पापडामध्ये भरल्यानंतर काय सुरेख दिसतंय। आणि या दुसऱ्या पापडाच्या कोनमध्ये सुद्धा अशा पद्धतीने हे मिश्रण भरून घेतलं। दोन्ही पण पापडाच्या कोनमध्ये व्यवस्थित हे मिश्रण भरून घेतलेलं आहे मस्त। आता हे मिश्रण भरून झालं की यावरती थोडासा लिंबाचा रस घालायचा, छान चटपटीत चव लागते। आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर यावरती भुरभुरवून घेते आणि थोडंसं इथे फरसाण यावरती घालते, जेणेकरून दिसताना छान दिसेल आणि चवही भन्नाट लागेल। अशा पद्धतीने इथे आपले मसाला पापड कोन बनवून तयार झालेले आहेत। काय टेम्पटिंग दिसत आहेत बघू शकाल। अगदी संध्याकाळच्या वेळेमध्ये किंवा पाहुणे येणार असतील त्यांच्यासाठी स्नॅक्ससाठी हा ऑप्शन अगदी उपयोगी पडेल तुम्हाला। जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या छान रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।